गोलंदाजीसाठी आलेला आहे बाप्पू आर्मी, फलंदाज अमित अजित। सामना 8 षटकांचा राहील। स्ट्राइकला खेळतो तो अजित। चला रेडी आहे, सामना चालू करा पंच। सामना चालू, ओके। पहिला बॉल, अंपायर निर्णय काय? विकेट। बड़ी मछली जाल में। अजित गोते तंबूच्या आसऱ्याला। डीजे थँक्यू, थँक्यू डीजे, थँक्यू। काळूराम गोते पाटील यांच्या गाडीची चावी हरवली आहे, कोणाला सापडली तर समालोचक कक्षात आणून द्या। ब्युरी वॉरियर संघाला लागलेला भलं मोठं भगदाड, अजित तंबूच्या आसऱ्यात। समर पाटील मॅचचा आनंद घेताना। या ठिकाणी आपण पाहतोय की काळूरामदादा दगडू गोते पाटील यांच्या गाडीची, स्विफ्ट गाडीची चावी हरलेली आहे। कोणाला सापडले असेल, आढळले असेल, त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि ती चावी जमा करायची आहे, ही विनंती असेल। धन्यवाद। ऐकूयात पुढील आवाज अक्षय सर यांचा। रवींद्र यांनी मारलेला अफलातून चौकार। पाहुयात संघाला धक्का बसल्यानंतर कशा पद्धतीने सामना पुढे नेतात आणि उत्कृष्ट गोलंदाजी बाप्पू यांची। सोनाई फायटर्स ब्युरी वॉरियर्स पुन्हा एकदा डॉट। अपील पंचांनी फेटाळलंय। उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू बाप्पू साम। ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकलेला। संघाची धाव संख्या झाली 6। काळूराम गोते यांच्या गाडीची चावी कोणाला सापडली तर त्यांच्याकडे परत करा, धन्यवाद। पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाप्पू टू रवींद्र, इनसाइड एज आणि दोन धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 8। ऑन स्ट्राइक अमित गोते, बॉलर ओमी। पाहुयात ओम गोते आपल्या संघासाठी काय योगदान देतोय। अमित डॉट आणि पंचांकडे अपील। विकेट, विकेट। पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे, रिव्ह्यू नाहीये। विकेट, विकेट, विकेट। संघाला लागलेला पुन्हा एकदा मोठा झटका। अमित गोते, मारुती गोते यांचा उत्कृष्ट झेल। आणि मैदानात खेळण्यासाठी चाललेत रोहित शेठ गोते पाटील। पाहुयात आपल्या संघासाठी काय करतात। ब्युरी वॉरियर्स यांना लागलेला भला मोठा धक्का अमित गोते।
हा सामना जो जिंकेल तो फायनलला एकता फायटर्स या संघाबरोबर भिडेल. संघाची धाव संख्या 8. रवींद्र यांचे वैयक्तिक 8 धावा आहेत. संघासाठी भरीव योगदान. रवींद्र गोते यांच्या प्रत्येक षटकाराला राहुल निळकंठ गोते यांचे 101 रुपये. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. ओ 2 धावांचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. आणि आता मात्र थर्ड अंपायर कॉल. थर्ड अंपायर डायरेक्ट हिट. डीजे थँक्यू. थँक्यू डीजे. संघाने फिल्डिंग लावायची, गोळा व्हायचं नाही. हा 5 मिनिटात निर्णय देतो लगेच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. विकेट 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 विकेट. हिट कोणी केला? हिट. थ्रो कोणी केलता? थ्रो ओम ओम गोते यांचा डायरेक्ट हिट करून रवींद्र गोते यांना तंबूच्या आसरेला पाठवलंय. पुढील फलंदाज मैदानामध्ये आशिष धेंडे. सोनाई फायटर यांचं उत्कृष्ट. हा डोक्यावरनं चौकार 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 चौकार. 17 13. उत्कृष्ट पद्धतीने रोहित गोते यांनी तोडवलेला चौकार आणि पुन्हा एकदा ओमचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉट धाव. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला बापू यांच्या हातात 1च धाव. दोन ओव्हर 14 धावा. पुढील गोलंदाज स्वतः बापू आर्मी. हा सामना जो जिंकेल तो एकता फायटर्स या संघाबरोबर खेळेल. आने दो कोणी भी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 14. आणि हा मला वाटतंय ओमीची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अडवलेला आहे बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ओमी. संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत ओमीनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि हा आता मला वाटतं चौकार चौकार चौकार. धाव संख्या झालेली आहे 20. बापूचं खूप असं मागडं षटक म्हणावं लागेल. जरी अजित अमित आउट झाले असेल तरी रोहित गोते सेट ऑन फायर. 20 धावा. क्षेत्ररक्षणात बदल करताना बापू आर्मी. पुढील होणारा सामना छावा फायटर्स आणि दाजी यांना रोहित गोते तंबूच्या आसऱ्याला परता. विकेट पडली तुमची. राजू भाटे यांचा उत्कृष्ट कॅच. उत्कृष्ट कॅच. पुढील खेळाडू राज सचिन गोते पाटील.
आणि तुषार खेडेकर यांनी पेडअप करून राहायचंय. तुषार 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 हॅलो. आणि हा बाद बापू यांना हॅट्रिकची संधी. तुषार खेडेकर यांना आता पण पाठवलं नाही. तुषार खेडेकर तुमचा सामना बघण्यासाठी बिवरी गावचे माजी उपसरपंच दशरथ गोते इच्छुक आहेत. षटकाराला करा ना पैसे त्यांना. खेळाय पाठवलं तरी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. खेळायला पाठवलं तरी 500. खूपच अवघड परिस्थिती करून टाकली बाप्पू यांनी त्यांची. ऑन हॅट्रिक बाप्पू आर्मी हॅट्रिक. बाप्पू आर्मी हॅट्रिक बॉल. पाहूया काय होतंय. आणि हॅट्रिक घालवलेली बाप्पूची. एकच धाव संख्या झाली 21. पुन्हा एकदा तुषार खेडेकर यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. 3 ओव्हर धाव संख्या 22. तुषार खेडेकरांना फोनवरनं बक्षीस आलेलं आहे. अक्षय सुखदेव शिंदे यांच्याकडनं 101 रुपये. टोटल 600 रुपये झालेत. गुड लक. कोणाला अजून बक्षीस लावायचे असेल तर सांगा. संदेश गोते यांच्याकडनं 100 रुपये. 700 रुपये. क्वालिफायर 2. खूपच ओव्हर किती राहिलेत. 5 ओव्हर राहिलेत. मला वाटतं बॅटिंग येईन त्यांना. बाप्पू तुम्ही पैसे हारसाल. ओके थांबा. पुन्हा एकदा तुषार खेडेकर यांच्या बक्षीस आलेलं आहे. खेळायला पाठवलं तरी मयूर नाना गोते यांच्याकडनं सुद्धा 101 रुपये. फोन करून पैसे पुकारतात हे मान्यवर मंडळी. आणि डॉट 23 धावा झालेल्या आहेत. चला उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू. षटकार 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 षटकार. 6 धावा 29 धावा. तुषार खेडेकर यांची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची खूपच गर्दी. काय म्हणले कोण आहे. हॅलो. मॅचचा आनंद घेण्यासाठी अर्जुन रामचंद्र गोते यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि हा चौकार. काय देऊ. स्कोर झालेला आहे. हा चौकार. 34 धावा. 4 ओव्हर 34 धावा. 4 ओव्हरचा सामना
हा जो सामना जिंकेल तो एकता फायटर्स संघाबरोबर खेळेल. उत्कृष्ट पद्धतीने कोट टोलवलेला चेंडू राज भाटे यांची थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. धाव संख्या झालेली आहे 36. प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी तुषार खेडेकर यांची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बक्षिसांची खैरात चालू आहे आणि सिंगल डबलनी चाललेला खेळ. 2 धावा. 800 रुपये जमा करा बर का बाप्पू. तुषार खेडेकर यांना खेळायला पाठवलं तर 800 रुपये बक्षीस आले. बक्षीस आले मला सांगायला लागतात. निर्धाव चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू 2-1 धाव. तुषार खेडेकर यांची फलंदाजी पाहण्यासाठी पूर्ण प्रेक्षक आतुर झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 39. 40 धावा. 5 चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला आणि मिसफिल्ड आणि आशिष धेंडे यांनी थांबवलेला. ओव्हर संपली. तुषार खेडेकर यांना खेळायला जर पाठवलं तर 800 रुपये जमा झालेले आहेत. पाटील किती? सागर गोते पाटील यांचे 200 रुपये. टोटल 1000 रुपये झाले. अर्जुन गोते यांचे 200. टोटल 1200. खेळायला पाठवलं तर दादा गुले यांचे सुद्धा 200 रुपये. पाणी घेऊन गेलो ना तर नाही पैसे बर का. खेळायला जावं लागेल. सांगितलं की नाना सोगोते यांचे देखील 100 रुपये. वाईट बॉल. तुषार खेडेकर यांच्यावरती लागलेली बक्षिसांची मोहर आणि हा षटकार. दशरथ गोते यांच्याकडनं पुन्हा बक्षीस आले. पाणी घेऊन गेले तरी 100 रुपये. दशरथ गोते यांनी पुन्हा एकदा बक्षीस पुकारले. पाणी घेऊन गेले तरी 100 रुपये. स्कोर झालेला आहे 49 आणि ही 50 पूर्ण. आणि ऑनलाईन पाहत असलेले गणेश शेठ थोरात यांनी 1000 रुपये बक्षीस पाठवले आणि ऑनलाईन जमा झालेले आहे. तुषार खेडेकर यांच्यावरती खूपच बक्षिसांची खैरात लागलेली आहे. गणेश थोरात यांनी 1001 रुपये ऑनलाईन केलेत. किती झाले? 6 ओव्हर 51. 10 रुपये जमा झालेत. नाना सुबाबा सोबत यांचे परत एकदा.
डीजे ला विनंती आहे, तुषार खेडेकर जर खेळायला गेले तर उत्कृष्ट गाणं लावायचे चांगलं छान छान. खूप सारी बक्षिस तुषार खेडेकर यांना. आता तुषार खेडेकर बॅट घेऊन तयार आहे आणि त्यांच्या मला वाटतं असं पाहिलं तर प्रत्येक रनला पण पैसे लागतील. सामन्याकडे जाऊया. 51 धावा 6 ओव्हर. उत्कृष्ट पद्धतीने डॉट चेंडू ओमी यांचं. युट्यूब वर लाईव्ह मॅच पाहत असताना गणेश थोरात यांनी 1001 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे आणि हा 2 धावा पूर्ण होतात का पाहू. झाल्या 53 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बापू यांचं. सातवी ओव्हर आणि हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राज भाटे यांचं. 2 धावा. 57 रन. वावलेला बॉल आणि चौकार. बापूकडनं गचाळ क्षेत्ररक्षण. बापू यांना बक्षीस आलंय 100 रुपये अतुल गोतेंचं. तुषार खेडेकर यांनी सामन्यात रंगत आणली त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचे पैसे मला वाटतं परत मिळतील कारण शेवटचे 6 चेंडू राहिलेत. सगळ्यांचे पैसे सेफ होतील जर विकेट नाही पडली तर. वाईड बॉल. डेट चेंडू. डेट अंपायर स्पीड सांगा. ती सांगा ना थांब की. डेड बॉल आहे नको ती काय चर्चा आहे. डेड बॉल आहे की. हॅलो हा मी कामात आहे जरा सांगतो. अरे वा 1 नंबर. आणि हा षटकार षटकार षटकार. 67 फायटिंग स्कोर झालेला आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक. षटकारांचे बादशाह अजून मैदानात यायचे. डॉट चेंडू. चला 68 धावा.
उत्कृष्ट चेंडू, 2 धावा होतील. मारती गोते आणि 70 पूर्ण, सगळ्यांचे पैसे वाचलेले आहेत. आणि हा चौकार, 74 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फायटिंग स्कोर झालेला आहे. ब्युरी वॉरियर्स यांचा अजूनही संधी आहे, कारण त्यांची गोलंदाजी बाकी आहे. शेवटचा बॉल आहे आणि समोरच्या दिशेने टोलवलेला, मला वाटतंय चौकार. 78 धावा झालेल्या आहे. 79 धावा जिंकण्यासाठी करायच्यात सोनाई फायटर्सला. सगळ्यांची बक्षिसे परत द्या. दशरथ गोते यांचं पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे. त्यांना बॉलिंग दिली तरी 501 रुपये. अक्षय शिंदे यांचे 500, राहुल जवळकर यांचे 500, सुमित गोते यांचे 200. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 79 धावा म्हणजे सुद्धा खूप मोठा फायटिंग स्कोर आहे. सोनाई फायटर्स यांना विनंती राहील की आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानात लावा. पाचव्या पारितोषिकासाठी रॉयल फायटर छावा फायटर्स यांनी तयार राहायचे. टॉस साठी यायचे. छावा फायटरचा कर्णधार आणि रॉयल फायटरचा कर्णधार. चला मान्यवरांच्या हस्ते टॉस होणार आहे. मॅच ही 5 ओव्हरची राहील. त्याच्यानंतर ग्रँड फिनाले फायनल. टाइम होत चाललेला आहे. अजित गोते क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 80 धावांची गरज. चला दोन फलंदाज लावून द्या मैदानात. लवकर घ्या, फायनल साठी अंधार होईल. चला टायमिंग खूप झालेला आहे. 4 वाजले 4. पुढला सामना मला फायनल घ्यायची का आधी? चला बाप्पू आर्मी आणि ऋषिकेश गोते. बाप्पू आर्मी ऋषिकेश गोते. सामना खूप रंगतदार. 79 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. बाप्पू आर्मी पुढला आता 3:45 वाजल्यात. हा सामना पुढला किती षटकांचा घ्यायचा? 5. खूप उशीर होईल. टॉस उडून घेऊ आणि मग निर्णय घेऊ. चला या. बॉल द्या नवीन. हा चला या. 5व्या बक्षिसासाठी होणारा सामना. छावा फायटरचे कर्णधार किरण गोते. कॉइन कुठे?
हो वाजले जास्त सहकार्य करा. होणारा सामना 3 षटकांचा होईल. फायनल ही 8 ओव्हरचीच राहील. किरण गोते यांचा कॉल छापा आणि काटा जिंकलेला आहे. रॉयल फायटर यांनी टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. सामना 3 षटकांचा आहे. नोंद घ्या. चला चालू. आणि हा चौकार चौकार खणखणीत चौकार. आल्यावर ठरू. अंधार पडेल फायनलला. ह्या मॅचला टाइम किती लागतोय त्याच्यावर ठरू. चला ए सामना बघू द्या. स्कोरर आहे इथं. नंतर पाहू. आयोजक पाहून घेतील. आणि हा नो मॅन्स लँड मध्ये चौकार. 8 धावा. कॉमेंट्री मध्ये बदल. नितीन भाऊ गोते यांना विनंती आहे आपण समालोचन करायचे कारण मला फायनलची तयारी करायची. आता अजित गोते गोलंदाजी करतात. बाप्पू यांनी हलकासा टोलवलेला. पाहूया किती धावा मिळतात. 4 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. आता पाहण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षक आलेले आहे. काटवान में 50,000 पब्लिक और नारेल में 30,000 लोगों की भीड़ इस मैच में आई है देखने के लिए. बाप्पू खेल रहे हैं. बाप्पू और अजित गोते यांनी टाकलेला चेंडू आणि बाप्पू पूर्णपणे चकलेले. 1 ओव्हर 12. पहिलं शतक समाप्त. दुसरं शतक घेऊन जात आहेत अमित गोते. अमित गोते वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहे. सुंदर असा मारलेला षटकार. 6 धावा. अमित गोते यांना सुंदर असा टोलवलेला. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. बोला. हा सुंदर असा षटकार मारलेला. हा हा काय काय घ्यायचे जागा घे प्लॉटिंग मध्ये घे. हा ते हाय 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 500 600 700 रुपयांनी दिलं तर घेऊ आपण. 700 नका म्हणू 650 रुपयाचं म्हणा मग बसल्या करून. ठीक आहे बघू नंतर बोलू. माझी बॅटरी उतरली. नंतर केले. हा
सुंदर असं पाहूया. सुंदर. हॅलो. हॅलो. समाधान आउटर सर कुठं असताना त्यांनी माईकची संपर्क साधायचा आहे. समाधान सर. हॅलो. फलंदाज बाद होतील आणि त्यानंतर आपण पाहतो की एक मोठा हादरा संघाला इथे बसलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे दोन षटकाचा खेळ सप्प धपलकावरती 28 धावा बडवल्यात. 2 गडी बाद असताना न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मारुती गोते पाहूयात आपल्या संघासाठी इथून पुढे आता कशा प्रकारे फलंदाजी करणार आहेत. स्ट्राईक चेंज करा पंच. पंच सांगा. बाप्पू स्ट्राईक वरती या. नॉन स्ट्राईकला मारुती असतील. साबणेचा आनंद घेण्यासाठी ज्यांचा आगमन होतोय बिवरी नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सन्माननीय सागर जिजाबा गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर बिवरी ग्रामनगरीला लाभलेले माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय पोपटतात्या गोते आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील चौकरानं बडस्वी बडपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. 4 धाबा. चौकाराच्या मदतीने बाद होते. धोपलकावरती 32 धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न जरूर केलाय बाप्पू अरबी यांनी, परंतु चौकाराच्या मदतीने बाद होत असताना धोपलकावरती 32 धावा इथे बडवल्यात. परंतु पुढील चेंडू विशाल गायकवाडचा पुढील चेंडू असेल. स्पीडअप घ्या विनंती असेल. पंच तुम्ही सातत्याने खेळाडूला सांगत चला. बत्तीस धावा धोपलकावरती असताना आतापर्यंत 2.1 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 35 चेंडू शिल्लक आहे. 47 धावेची गरज असताना उंच उंच आकाशामध्ये अजित, वाह काय झेल मैदानाच्या आतमध्ये अत्यंत दर्जेदार टिपला तिथे आणि फलंदाज होत आहेत बाद. बाप्पू आर्मी बॅक टू द पव्हिलियन. खाली बसा. प्रमोद गोते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रमोद गोते एक जुने जाणते खेळाडू आहेत. एक अतिशय दर्जेदार झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टिपत असताना.
32 धावा धोपलकावरती असताना तीन फलंदाजी ते बाद आहेत. 2.2 षटकाचा खेळ संपलेला आहे. त्यानंतर अजित गोते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहा मित्रांनो, आपण पाहतो की ते थोडस इंजर्ड असलं तरी आपण पाहतो संघासाठी ते लढताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण की महत्वाचा खेळाडू आहे. त्याला माहित आहे आपण पाहतो की मैदानाच्या बाहेर बसलो तर आपला अजून एक षटक शिल्लक असेल. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये असताना जो जिंकणार तो थेट मला वाटतं ग्रँड फिनाले अर्थात मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की ते जो पराभव संघ होईल तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जाईल. परंतु इथे पाहूया चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतो आशिष होता तिथे फंबल पाहायला मिळाला, परंतु त्यानं पुन्हा एकदा स्वतःला सावरलं आणि नो चेंडूचा कॉल इथे आपण पाहतो. 33 धावा धोपलकावरती फ्री हिट. आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. फ्रेडचा चेंडू होता एकदा एका धावीच्या मदतीने बाद होते. धोपलकावरती 34 धावा धोपलकावरती आहेत. 3 गडी बाद असताना 2.3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा बॅक टू बॉलर फटका होता. अजित असतील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय आणि त्यानंतर आपण पाहतो एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 35 लॉस ऑफ द 3 विकेट होतात. 35 धावा 2.4 षटकाचा खेळ संपत असताना त्याचबरोबरीत आपण पाहतो या ठिकाणी एक मोठी चुकीला बाबी नसेल. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौका धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो की सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत बिवरी ग्रामनगरीला लाभलेले विद्यमान सरपंच माझे सहकारी मित्र आदरणीय नितीनदादा नारायणजी गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर बिवरी ग्रामनगरीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य जितेशदादा भगवंतराव गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. दोन्ही अतिथींना विनंती असेल आपण पुढे येऊन खुर्चीवरती आसनास्थ व्हायची विनंती. वाईट चेंडूची घोषणा 40 धावा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. 31 चेंडू शिल्लक असताना 3 षटकाचा खेळ संपला आणि धोपलकावरती 40 धावा बनवल्यात. चाळीस धावा धोपलकावरती 3 गडी बाद असताना शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायचे अजून 39 धावा. चाळीस धावा धोपलकावरती असताना 5व्या षटकाला सुरुवात 4थ्या षटकाला होते सुरुवात. 4थं षटक टाकण्यासाठी रवी, परंतु आपण पाहतो तिथे मारुती असेल आणि त्यानंतर आपण पाहतो डॉट चेंडूची घोषणा. सामन्याचं इक्वेशन बदललं जाते. शेवटचे 29 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 39 धावा. वा, चांगला फटका होता. तिथे पाहूया, तिथे पहा डेंजर झोन मध्ये मारुती. क्रिकेट मधल्या आत्महत्या. फलंदाज होतो इथे बाद. बॅक टू द पॅव्हिलियन बाद. थँक्यू. आपण पाहतो की या ठिकाणी उपस्थित होत आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी बिवरी गावचे युवा उद्योजक महेश मामा शत्रुघ्न गोते पाटील. आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालात आपलं देखील स्वागत. वाईट चेंडूची घोषणा.
आपण पाहतो या ठिकाणी एकदा गडीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु दोन खेळाडूंच्या मधून चेंडू दारी भेदली. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. BPL 2025 या स्पर्धेचा देखणा चौकार. पंचेचाळीस धावा धोपल कवत असताना त्यानंतर आपण पाहतो सेहेचाळीस धावा धोपल कवरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा एक धाव घेतली. एका धावीच्या मदतीने वाढ होत असताना धोपल कवरती आपण पाहतो 47 धावा. सिंगल घेतली आणि सिंगलच्या संघात आपण पाहतो की 47 धावा इथे लागलं जातात. शेवटची 25 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. बॅटमिंटनचा चेंडू त्यानंतर आपण पाहतो इथे चांगला फटका अजित. वाह, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. अत्यंत दूरवरून अंतर कापत आपण पाहतो की डीप लॉंगॉनचा खेळाडू आपण पाहतो मिड ऑनला गेला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर तिथे केलाय. 4 षटकांचा खेळ संपत धोपल कव्हरती 49 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजून 30 धावा. स्पीडअप घ्या, घाई करा. अजूनही आपल्याला 2 महत्वाचे सामने खेळवायचे आहेत. विडंत असेल, वेळ वाचवणं हे खूप गरजेचं आहे. ओम गोतेच्या षटकारासाठी सरपंच सन्माननीय नितीन दादा नारायण गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साबड्याचा आनंद घेत आहेत बालकशिबी डेव्हलपरचे संचालक बाळासाहेबजी गोते पाटील. आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपलं देखील स्वागत आहे. आपणा समेत असणारे आपले सर्व सहकारी आपणही सामन्याचा आनंद घेत आपलं देखील स्वागत. अण्णासाहेबजी गोते आपणही सामन्याचा आनंद घेत आपलं देखील स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो इथे 5व्या षटकाला सुरुवात होते आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅक मध्ये तयार अजित. वा, चांगला चेंडू होता. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. ओम साठी पारितोषिक होते सरपंच सन्माननीय नितीनदादा नारायण गोते पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु संधी आहे, संधी निर्माण करायची आहे आणि त्या संधीचं सोड तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे. 50 धावा इथे पूर्ण होतोय सोनाई फायटर्स टीम या संघाचं. अंगाचा वेध घेणारा चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. अजित गोतेचा अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतो इथे विशाल. वा वा, इथे मोठी चूक होतीये. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून चेंडू निसरतोय आणि एक मोठं जीवनदान इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 52 धावा धोपल कवरती असताना तुषार खेडेकर यांनी षटक टाकलं तर माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य जितेश दादा भगवंतराव गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. आपण पाहतो इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. तू चंद्रमानवात बॉल पाठवलाय ढगात. धावा भेटतील 6 षटकात. थँक्यू. थँक्यू डीजे. आपण पाहतो शेवटच्या 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे सोनाई फायटर्स टीम या संघाला बनवायचे 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. 6व्या षटकाला सुरुवात होतीये. बॅटफुट मध्ये चेंडू होता त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक धाव एका धावीच्या मदतीने होते. 59 धावा धोपल कवरती. शेवटचे 17 चेंडू 20 धावेची गरज. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु आपण पाहतो खेळाडू ताडत असेल. आवा 2 पायांच्या मधून चेंडू न तरी भेदली आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार. एक मोठी चूक.
चुकीचं रूपांतर चुकीचं होतं आणि त्यानंतर धावे होत होते 4 धावा चौकार. 63 धावा. आपण पाहतो इथे प्रमोद गोते संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. महत्वाचा सामना आहे. फुल टॉपचा चेंडू असताना बॅटची लिडिंग एज. त्यानंतर आपण पाहतो एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढ होत असताना धोपलकावरती 64 धावा. शेवटचे 15 चेंडू 15 धावीची आवश्यकता. काय होणार काय घडणार. त्यानंतर पाहूया गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावीची आवश्यकता असताना इथे कमबॅक करायचं असेल इथं आपण पाहतो की बिवरी ऑरियस या संघाला कुठेतरी गती परिवर्तन करत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. स्क्वेअर कटचा फटका मोठी चूक. चुकीला माफी नसेल. सणसडी चौकाच्या धावा. एक बाकी एक 68 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 13 चेंडू 11 धावीची गरज. त्यानंतर आपण पाहतो इथे डॉट चेंडूची घोषणा होती. शेवटचे 12 चेंडू 11 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत इथे सामना येणार की काय पाहूयात. मुख्य कॅमेरामॅन हेलिकॉप्टर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करा. एक चांगलं दृश्य हवाई सफर होतो ना. आपण पाहतो 68 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 12 चेंडू 11 धावीची गरज. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पाहूयात गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू विशाल गायकवाडचा पाहायला मिळतो इथे. 11 चेंडू 11 धावीची गरज. 11 चेंडू 11 धावा. वाह लाजवाब गोलंदाजी. एका वेळीला दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट करतात प्रमोद गोते. वाह इथे कौतुकास्पद अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये विशाल गोते विशाल गायकवाडची पाहायला मिळतीये. आणि त्यानंतर पाहतो आपण पुन्हा एकदा पुढील चेंडू. वाईट चेंडूची घोषणा. विशाल 39 लॉस ऑफ द 4 विकेट 71 धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. रवींद्र होता तिथे एकदा मिळेल आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल आपल्या संघाला. एका धावीच्या मदतीने वाढ होत असताना धोपलकावरती 70 धावा. शेवटचे 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी बरोबरच्या 9 धावा. काय होणार काय घडणार. आठ चेंडू 9 धावीची गरज. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये तयार विशाल. स्क्वेअर कटचा फटका होता परंतु आपण पाहतो खेळाडू तयार असेल. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न चुकीचं रूपांतर धावेत होत आहे. जिथे एक धाव जाणार होती तिथे मित्रांनो फंबल पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे फलंदाजानं पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावीच्या पद्धतीने 72 धावा इथे लागल्या. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि बडवाच्या 7 धावा. या षटकातील हा चेंडू किती महत्वाचा असेल. परंतु समोरच्या दिशेने खेळला फटका. रवींद्र गोते आला चेंडूवरती. एकदा मिळाली आहे
आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथे 6 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बापू गोते अर्थात बापू आर्मी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येतात. ते निमित्त असेल परंतु पहा मित्रांनो कान मात्र, कारण की शेवटचे 6 चेंडू 6 धावेची गरज असताना इथे काहीतरी कानात कॉल दिला. परंतु पाहूयात मोठी तळमळ खऱ्या अर्थानं आपल्याला इथे बापू आर्मीची पाहायला मिळते. 6 चेंडू 6 धावा. क्रिकेट हे ओम 9 चेंडू 10 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्यात. त्यानंतर एक चांगला फटका, त्यानंतर फंबल होतोय, चुकीचे रूपांतर धावेच. आणि त्यानंतर इथे पाहूयात ऑर्गनायझर कमिटीला विनंती असेल, सामना इथे स्टाय झाल्यानंतर काय विषय असणार आहे. सेमीफायनलचा सामना आहे. सुपर ओव्हर का सर? स्टाय झाला की सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. हलक्या हाताने खेळलेला फटका. तिथे पाहूयात एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. प्रबोध गोते स्ट्राईक मध्ये. एक धाव. शेवटचे 4 चेंडू 3 धावींची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो इथे. धगधगता तैरान हाय व्होल्टेज सामना. व्होल्टेज दाबा मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 3 धावी. त्यानंतर हलक्या हाताने खेळलेला फटका फक्त कट केला. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय एक धाव मिळेल. शेवटचे 3 चेंडू 2 धावेची गरज. शेवटचे 2 चेंडू 3 चेंडू 2 धावेची गरज. 3 चेंडू 2 धावा. धगधगता थैरान आशिष धेंडे स्वतः संघाचे कप्तान आहे. एक युवा नवदीप खेळाडू ओम गोतेसाठी वाट डॉट चेंडूची घोषणा. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज धावा. धगधगता थैरान. शेवटचे 2 चेंडू 2 धावेची गरज. पहा मित्रांनो आपण पाहतो प्रेक्षक मंडळी जागी बसले होते खाली परंतु धगधगता थरात मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आता प्रेक्षक मंडळी पहा 2 पायावरती जागेवरती उभा आहेत. पाहूयात एक धाव आणि पुन्हा फंबल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सामना इथे टाय झालेला आहे. आपण पाहतो 1 चेंडू 1 धावेची गरज. चेंडू इथे डॉट आला तो सुपर ओव्हर खेळवली जाईल. ओके पाहूयात 1 चेंडू आणि त्याचबरोबरीच सह्याद्री तिसऱ्या पंचाकडे आतमधील खेळाडू विनंती असेल बाहेर या. तिसऱ्या पंचांना इथे रेफरन्स केलं. इथे फलंदाज सेफ आहे का बाद आहे ही पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचांना रेफरन्स केलंय. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. आउट. ओके ओईटीचा गॉल. सुपर ओव्हरचा सामना. चला दोडे कप्तान बाप्पू इथे या. आपला बॉलर कोण असेल ते सांगा. ओके तुमची बॅटिंग असेल. बॉलर सांगा आपला. इथे अजित सर बॉलर आपला तुम्ही ठरवा.
पंचांना ऍड करा ना ते ह्यांना ऍड करायला लागतं आधीच ऍड केलं का सांगितलं त्यांनी तेच सांगते ना आधी सांगा ना अजित ओके सांगता येत नाही ना सुपर ओव्हर आहे आता काय चला दो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये